मेला पंजाब मेला बाप बसना गेला मेला पंजाब मेला बाप बसना गेला आजा मेला पंजाब मेला बाप बसना गेला घटना तो कैसा झाला याच्या पाठीमागे सगळी जात राहिली हळूहळू आपल्याला सुद्धा जायचं मी तुम्हाला सांगतोय मी सुद्धा जाणार ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना सुद्धा इथं थांबता आलं नाही तुमची आमची काय कथा काय अधिकार आहे अभंग ज्यांचा आहे त्यांचा कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेवोनी निज धामा गेले निळा मने सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलाचा जीवलग सोयरा कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले या कलियुगामध्ये एक नाविन्य तुकोबरायांचं तरी पण थांबता नाही आलं निसर्गाचा नियम मोडायची ताकद हातात पण नाही थांबता आलं इथं तुमची आमची काय कथा आहे मोठ्या प्रेमाने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने हे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वैकुंठवासी सौभाग्यवती सुशीलाबाई गंगाधर सानप यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्री गंगाधर भागुजी सानप हे त्यांचे पती आहेत श्री छबुराव गंगाधर सानप हे त्यांचे सुपुत्र आहेत तथा भाऊसाहेब गंगाधर सानप हे सुद्धा एक त्यांचे सुपुत्र आहेत आणि कमल सोपानराव गंभीरे हे त्यांच्या चिरंजीवी हे त्यांच्या कन्या आहेत आदी करून सानप परिवार नातू पंतू आदी करून सर्व मोठा गोकुळासारखा गोडसा असा परिवार आणि या सर्व परिवारांच्या वतीने आदरणीय छबुराव आदरणीय भाऊसाहेब या सुपुत्रांच्या वतीने आपल्या आईचा उदक शांतिविधी हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मोठ्या अट्टहासाने ते करतात या सानप परिवारांना द्यावे तितके धन्यवाद तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका सतत संपर्क करत होते आज आले सुद्धा इथं त्यांनाही धन्यवाद गायनाचार्य या परिसरातली बुलंद तोफ आमचे हरिभक्तीपरायण निळोबा महाराज हरिभक्तीपरायण अंबादास महाराज त्या दिवशी वडगावला सुद्धा होते आमचे महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद मृदंगाचार्य महाराज तुम्हाला धन्यवाद पाठीमागे सळूजी महाराज मंडळी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या महाराज आमच्या बीड परिसरातले आहेत नंतर बोलल्यावर लक्षात आलं मला आधी माहीतच नव्हतं कारण ती दाढी वाढली ते गोदावरीची परिक्रमा चालू आहे इथे कुठेतरी बोर्ड बघितला असेल कार्यक्रमाचा आणि म्हणून त्यांनी इथं गाडी वळवली त्यांचा रथ वगैरे बरीच काही दिंडी माणसं वगैरे गोदावरी प्रदक्षिणा करतात चालू आहे
पाहिला असेल बॅनर बोर्ड कुठंतरी बाळू महाराज गिरगावकरांचं इथं सानप परिवारांची इथं कीर्तन आहे, ते बघितल्याच्या नंतर मग त्यांनी इथं गाडी आणली. महाराज, बाप्पा महाराज तुम्हाला, नाना महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, इष्ट मित्र सज्जन सखे सोयरी धायरी सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम वाल्यांना द्यावे तितके धन्यवाद. आवाज फार गोड आहे. विठाला 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 किती आयुष्य मोजून दिलेले बघा. याच्यातला वेळ वाया घातला की मोठी मोठी माणसं मातीत जातात. भारतीय युद्ध पहिलं चालू होतं. या भारतीय युद्धामध्ये कौरव हरली, पांडव जिंकली. पांडव याच्याकरता जिंकली, पांडव भजन म्हणत होती आणि कौरव भजन करणाऱ्याच्या विरोधात होती. आणि भजन करणाऱ्यांसोबत देव असतो. 11 अक्षोनी सैन्य होतं कौरवांना, 7 अक्षोनी सैन्य पांडवांना. कमी होतं सैन्य त्यांच्याकडं, 11 अक्षोनी कौरवाला. पण पांडवांना 7 अक्षोनी जरी सैन्य असेल, पण ब्रह्मांडाचा मालक मात्र पांडवांच्या सोबत होता. देव हा श्रीमंत गरीब याचा विचार करीत नाही. आध्यात्मिक कोण आहे, सात्विक कोण आहे, सदाचारी कोण आहे, पारमार्थिक कोण आहे, असं काही लोकांना वाटत असेल. सतत भजन करणाऱ्याच्या सोबत देव राहतो. भजनाचं पुण्य फार कामात मिळते. एखादा माणूस जर जीवनभर कोणाशी खोटं बोलत नसेल तर 1 कोटी भजण्याची बरोबरी एकटाच करू शकतोय. 1 कोटी भजण्याची, 1 कोटी, 1 कोटी. एखाद्या माणसानं अनाथाला मदत केली असेल तर 1 कोटी कीर्तन करायची बरोबरी तो करू शकतो महाराज. गोरगरिबाला त्याची मदत असेल, त्याचं पाणी पित असतील, त्याच्या बोरला पाणी गोडा असेल, गाव पाणी पित असेल, काय काय त्याच्यासाठी, त्याचं काय समाजासाठी उपयोग होत असेल, अशी जर माणसं असतील तर हजारो लक्षावधी कीर्तन करायची बरोबरी ते करू शकतात. चांगली कामं करणारी माणसं लक्षावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य पदरात घेऊ शकतात. आणि परमार्थात येऊन चुका करणारी माणसं, त्यांना कोण्या नरकात टाकावे देवालाही कळत नसेल. बिनचूक वागणारी पांडव, सत्यवादी पांडव, चांगलं वागणाऱ्यांच्या पाठीमागे देव असतो. नुसती चांगलंच वागत नव्हती महाराज, ती भजन सुद्धा करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवे, पाहते पांडव अखंड वनवासी. वनवासात ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन केलं. जगाचा बाप पाठीमाग होता. पांडवांना जय प्राप्त झाला, कौरव हरली. कौरव हरल्याच्या नंतर अर्जुन रथात जल्लोष करत होते. आपल्याकडे जे जिंकले ते नाचत येत ना, साहजिकच आहे. गुलाल उधळते, डीजे लावते, बँड लावते. सुरसनाई चौघडा कोणी लाईतच नाही ना आता, कारण जिंकलेल्या लोकांनी बँड लावला पाहिजे, कारण ते रणवाद्य आहे. फक्त लग्नात मात्र बँड लावला नाही पाहिजे, कारण लग्नात लावायचं वाद्यच नाही बँड. हे रणवाद्य, रणवाद्य तुम्ही लावता. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे का चांगुलपणा आहे का नालायकपणा आहे, ते ज्यानं त्यानं तपासा.
मला काही त्याच्यासाठी थोडंच पाठीलंय, पण शास्त्र असं सांगते हे डीजे बँड हे लग्नात लावायचं वाद्य नाही. लग्नामध्ये सूर सनई चौघडा हे वाद्य असते, हे मंगल वाद्य असते. आणि बँड हे रक्त उसळणारं वाद्य, हे रणात लावलेलं वाद्य असते. आणि म्हणून ते वाजत होते, अर्जुन जल्लोष करत होते. वेळ किती महत्वाचा आहे कल्पना करा. जगाच्या मालकाने अर्जुनाच्या खांद्याला स्पर्श केला. पार्था आता ऐके पार्था, हे अर्जुना, हे पार्था, हे पृथक्की सुद्धा आता ऐक. उडी हाना पटकन खाली रथाच्या. अर्जुनानं सांगितलं, देवा काय बोलता तुम्ही? गेल्या 18 दिवसापासून युद्ध करतोय. या युद्धात मला जय प्राप्त झालाय. ज्या रथात मला जय प्राप्त झालाय त्याच रथात विजयाचा गुलाल उधळायचा आहे. भगवंतानं सांगितलं, अर्जुना मरशील रे, मरशील रे, तू उडी हाण रे पटकन. तो हान उडी, वेळ लय थोडासा बाकी आहे. फार मोजका वेळ आहे, फार मोजका वेळ आहे. मोजका वेळ असं देवाला का माहित होतं? कारण वरच्या संन्याशानं सांगितलं होतं मी निघून चाललो. वरच्या संन्याशानं सांगितलं आता मला वेळ नाही, मी निघून चाललो. त्या वरी जे बसलेला संन्यासी होता, या विश्वामध्ये पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशामध्ये 1 नंबरचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. 1 नंबर, हो वानर, 1 नंबरचा संन्यासी. बाकीच्यांनी संन्यास घेतला असेल तो भाग सोडून द्या, पण ज्या संन्याशानं आईच्या पोटातच नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी बांधली, आपले इंद्रिय आईला सुद्धा दिसू दिले नाही. मुलगा आहे का मुलगी हे लक्षणावून अंजनीनं ओळखलं, असा तेजस्वी संन्यासी. आणि त्या संन्याशानं सांगितलं मला आता वेळ नाही, मी निघालो. भगवंताच्या लक्षात होतं या संन्याशीमुळे आपण दोघं वाचलो. हा संन्यासी जर रथाव नसते तर 8व्या अवतारातला पंढरपुरातला मालक कधीच मेला असता. शब्द अवघड आहे तरी वापरतोय, तरी पण वापरतो काका. कधीच मेला असता, कधीच. अर्जुनाचा तर पानासारखा होरपळला असता. कारण भीष्माचार्याचा एक बाण सुटल्याच्या नंतर समुद्र कडहो लागतोय. चहाला जशी उकळी येते का तसा एक अग्निबाण सुटल्याच्या नंतर समुद्र खळ 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 उकळायचा. इतकी भीष्माचार्याच्या बाणात ताकद, इतकी द्रोणाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कृपाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कर्णाच्या बाणात ताकद. पण या सगळ्या ताकदी जर शमन झाल्या असत्याल ना, शीन झाल्या असत्याल ना, त्याची एकमेव ताकद होती वरी बसलेला संन्यासी. देव येडा नाही पंढरपुरातला मालक. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हते. आधी भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. काम किती गोड बघा. प्रचार अर्जुनाचा. भीष्माचार्य कौरवाच्या पक्षातले आणि विरोधी पक्षातल्या माणसाचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. माणूस कोण्याही पक्षात असू द्या, पण माणूस अधिकारी होता. सगळ्या पक्षात चांगली माणसं असतात असं डोक्यातलं काढून टाका. पांडवाच्या पक्षात सुद्धा 6 माणसं नालायक होती, नालायक होती, नालायक होती. कौरवाच्या पक्षात 19 माणसं इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती की पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा खोटं काम करून त्याला मारावं लागलं. विठाला 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 या लोकांच्या बाणाने रथ कधीच पेटलेला होता. भगवंतानं सांगितलं, अर्जुन ऐका, विजयाचा गुलाल आपण दुसऱ्या रथात उधळू. हा रथ जळायला. कोण म्हणतंय? मी म्हणतो म्हणे. ऐकायला तयारच नाही. वरच्या व्यक्तीनं सांगितलं, देवा मी मानतो तुम्हाला, त्याबद्दल दुमत नाही, पण 7व्या अवतारात जितके चांगले वागलात का तितके 8व्या अवतारात वागलं नाही, त्याच्याकरता मला नाहीत आवडत. संन्याशी, बेधडक बोलणारा संन्यासी काका.
ते का असा दाबून चोपून केलेला संन्यासी थोडाच होता, बायको जगिता येत नाही म्हणून संन्यास, असं नाही. किंवा कोणी बायको दिली नाही म्हणून संन्यास, असं नाही. नैष्ठिक ब्रह्मचर्याची कास होती. आणि जो खरं काम करतो का भेटत नाही. खरी ज्याची सेवा त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा असते ते भेटत नसते. सांगितलं प्रभू तुम्ही काय काय काम केले त्या 18 दिवसात मला माहित आहे, कृपया तुम्हाला प्रणाम, मी निघालो. देवाला माहित आहे येईनं उडी टाकली की आपण दोघही जळतो. एक पाय ध्वजेवरला उचलला आणि दुसरा पाय उचलायला मोजून डोळ्याचे पापणं लवायचे 4-5 वेळ. असं डोवरचं पापण खालच्या पापणाला लागतंय. इतके 4च वेळ बाकी आहेत, 4 क्षण बाकी आहेत दुसरा पाय उचलायला. तेवढ्या अवकाशात फार दिशा अर्जुनाला ढकलून दिलं आणि खाली उडी टाकली. कापरासारखा रथ पेटला, कापरासारखा. अर्जुनाने तोंडात बोट घातलं, देवा रथ जळायलाय. पहिल्या दिवसापासून जळू लागला, पहिल्या दिवसापासून बाबा जळू लागला, पण जाळ दिसत नव्हता आणि रथाचं अस्तित्व कायम होतं फक्त वरच्या संन्याशामुळं. अर्जुना अरे जय होऊन काहीच फायदा नव्हता. कौरव सारी मेली, तुम्ही जिंकलात, तरी पण तू जळत होता, तू जळाल्या. मला सांग ना अर्जुना, तू माझ्या बहिणीचा मालक आहेस रे. हा, ज्या भावाला बहिणीच्या कपाळावरच मुछलेलं कुंकू कसं आवडन रे. मी जगाचा बाप आहे रे, विश्वाचा मालक आहे. अरे तू गेल्याच्या नंतर माझ्या बहिणीचं कपाळ सुन पडलं असतं रे, आणि तू गेल्याच्या नंतर बाकीच्या चौघांनी प्राण दिला असता रे. माझी एक रक्ताच्या बहिणीपेक्षा एक मानलेली बहीण मोठी आहे, तिचं नाव आहे द्रौपदी, हिच्याही कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं असतं. अर्जुना हे 3 क्षण जर तू वाया घातले असतेस किंवा मी जर विचार नसता केला तर माझ्या 16,108 पत्न्यांच्या कपाळावर बुक्का लागला असता. देवा तुम्ही पण जळाला असतात, कोणी पण जळाला असतं, मीच नाही. 4 सेकंदाचा वेळ होता, तेवढ्या अवकाशात अर्जुनाला खाली ढकललं. भगवंतानं खाली उडी टाकली, मारुतीरायाने उड्डाण केलं आणि संधी रथ पेकला. आगा पातिया पातपणे चक्षुचिया हितनेने, कालवती पातिया 2-4 निमिषा. हे काय गांजा फुक्यान दिलं का? डोळ्याची पापणं एकमेकाला 4 बाऱ्या चिटकतात, एवढ्याच वेळामध्ये या दोघांनी उडी टाकली. म्हणून जगाचा बाप आणि पार्थ ते पृथकीचे बाळ तो अर्जुन, हे 2 लोक वाचले 4 सेकंदाचा. इतका वेळ महत्वाचा आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, क्षणोक्षणा हाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. वेळ महत्वाचा आहे, वाया घालता कामा नये. जर एवढं युद्ध करून जर हे 4 सेकंद वाया घातले असते तर सगळं युद्ध केलेलं मातीत गेलं असतं. काय फायदा आहे? 4.5 महिने ज्वारी सांभाळली. तुमच्याकडे ज्वारीचं पीक नसतं ना वाटतं का? उपनेर शेतात आलं, 200 पोत्याची रास पडली. 200 पोत रास पडीन घरी झोपायला गेला, चोट्ट्यान भरून नेलं. आणि 4.5 महिने सांभाळायला होता शेतात बास टाकून, आणि खळ्याच्या दिवशी झोपला. ह्या 4 सेकंदामुळे सगळं मातीत गेलं असतं. एका व्यक्तीचं लग्न झालं. दुसरा पुरावा बघा, अशा स्त्रीशी लग्न झालं, तिचं नाव होतं रत्नमाला. गोड अशा प्रकारचा संसार.
बाईला माहेरात आमंत्रण आलं, बाई माहेरी गेल्या, पण इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव त्या व्यक्तीचा, त्याला कर्मच नाही. तसाच सासरवाडीला निघाला. वैकुंठवासी आमच्याकडे कीर्तनकार म्हणायचे, लागत्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. आयुष्यात त्याच्या गाय कवा भेटली नाही, सासरवाडीतून त्याला गाय आंदण दिली. गायनं वासरू दिलं आणि गाय मेली. आणि पंढरपूरची वारी आली तर घरी पंढरपूरला जावं तर वासरू घरी राहिलंय, आणि आपण घरी राहावं तर वारी चालली, एसटीत वासरूच संग नेलं. तसा हा स्त्रीलंपट माणूस, इतका जीव पत्नीवर, इतका त्याला असं जीव की प्राण वाटायचे. धो धो पाऊस चालू होता. तेवढ्या रात्री निघाल्याच्या नंतर नदी तुडुंब भरलेली, तुडुंब तुडुंब. कसं जायचं पलीकडं पावता येत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आजच्या कीर्तनात सांगता येत असतो. तो दफनविधी एक असतो, दहनविधी एक असतो, आणि याच देशामध्ये पवित्र भारतामध्ये काही राज्यामध्ये प्रेत हे गंगेत सोडून देत असतात. एक शृंगारलेलं प्रेत, वेळूचा ताफा केलेलं प्रेत, ते प्रेत गंगेत सोडलं, आणि बायकोविषयी अतूट प्रेम असणारा व्यक्ती त्या गंगेत उडी टाकली, प्रेतावरच बसला. गंगेचं पात्र पाणी बाजूला लोटीत असते, कडेला प्रेत लागलं, पण 1-2 दिवसाचं कुजलेलं प्रेत होतं. दुर्गंधी होती, सरी अंगाला दुर्गंधी लागली त्या प्रेताची. कळालंच नाही, इतकं प्रेम बायकोशी. नदी पार केली, आला सासरवाडे. 4 दरवाजे, मोठा वाडा, हवेली होती लावलेली होती. इकून पाय तिकून पाय, विजांचा कडकडाट. मागच्या भिंतीला खिडकी होती, आणि त्या खिडकीतून सर्प लोंबलेला होता. असं वाटलं बायकोनं दोरीच सोडली, कणी सर्पालाच लोंबकळून वरी गेला. आतमध्ये उडी टाकल्यावर दिव्याच्या प्रकाशात पत्नीने पाहिलं. धनी आपण? जी मी. कुठून आला? तूच तर दोर सोडला होता, तूच तर दोर सोडला होतास मला. म्हणे मी? अहो तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठले. क्षणोक्षणाची सांगते, तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठते. दोर कोणी सोडा? अगं खिडकीत तू दोर पाहिला सोडास. दिव्याच्या प्रकाशात पाहिलं तर मोठा भुजंग आहे, अंगाला पाहिलं तर प्रेताचं मांस लागलेलं होतं. कशावरून आलात? प्रेतावर बसून आलो. सापाला धरून आलात. मालक, जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता, तितकं प्रेम जर पंढरपुरातल्या मालकावर केलं तर किती गोड काम होईल, किती गोड काम होईल, किती गोड काम होईल. त्या व्यक्तीचं नाव होतं तुळशीदास. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला, आणि सूर्याचा प्रकाश व्हायच्या अगोदर मुखारविंदातून बायकोसाठी माय शब्द पडला. सूर्योदय व्हायच्या अगोदर पत्नीसाठी माय शब्द पडला. आज ती व्यक्ती जगात तुळशीदास म्हणून प्रसिद्ध आहे. वेळ वाया घातली नाही, तात्काळ पत्नीनं सांगितलेलं लक्षात घेतलं, आणि त्याच वेळेला बाकीच्या गोष्टीचा त्याग केला. आज ती व्यक्ती महाराष्ट्रभर नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, जिथे जिथे अध्यात्म चालते, त्या त्या ठिकाणी तुळशीदासांचं रामायण गायला जाते. इतकी मोठी ताकद आहे फक्त वेळेची. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार.
वाचिणाऱ्या माणसांची. एका नालायक व्यक्तीने एका पक्षाचे पंख तोडले. कितीतरी पुरावे बघा. एका नालायक व्यक्तीनं एका सदाचारी सात्विक पक्षाचे पंख तोडले. किती सात्विक पक्षी सांगू तुम्हाला. या विश्वात सर्वात मोठं पुण्य ते आहे तो या भारतीय आबलीचे आबरू सांभाळतो. तो एक नंबरचा पुण्यवान आहे. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात 4 चुका केल्या. त्या 4 या चुकाची भरपाई देण्यासाठी नालायक व्यक्तीनं भारतीय संस्कृतीतल्या एका पवित्र स्त्रीचं वस्त्रहरण करत असताना जगाच्या मालकानं विचार केला, आपण हिचं जर शरीर झाकून ठेवलं तर मागच्या 4 चुकाचं पाप संपून जातंय. म्हणून जगाचा मालक तिच्यासाठी लुगडं झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे यैवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैवो पांडुरंगे. सर्वात मोठं पुण्य ते. आणि ते जटायूला लाभलं महाराज. ब्रह्मांडाची मालकीन एक नालायक राजा घेऊन जात होता, श्रीमंत राजा. आणि सगळे पैशावाले सात्विक असतात असं डोक्यातलं काढून टाका. लय पैशावाले पण नालायक येत, पण ते नशिबानं साखरेच्या पोत्यातले मुंगळे येत. काय त्याच्या आजोबा बंजोबाचं पुण्य असल म्हणून हे गुळाच्या ढेपीवरले मुंगळे येते. पण ती ढेप संपल्या यायच्या पण अंगावर कोणी पाय देते असं काही नसतंय. श्रीमंत माणसं आहेत म्हणजे चांगले असतात किंवा गरीब माणसं असतात म्हणजे नालायक असतात असं काही नाही. महाभारतामध्ये ज्याला घर राहिला नाही तो विदुर सदाचारी. तो विदुर सदाचारी. अहो जीवनभर धर्म कधी खोटं बोलला नाही, तरी पण एकदा बोललाच. ते विदुर काका नाही बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. काय नसतं तसं. भगवान आवडीनं विदुराकडे जायचे. उद्धवजी छल विदुरा घर जावे. काय नसते संपत्तीच. काही काही माणसं गरीब असतात पण खूप सात्विक सदाचारी असतात. काही माणसं श्रीमंत असतात खूप सात्विक असतात. मी तर म्हणतो देवानं श्रीमंती द्यावी आणि त्याच्या अंतकरणात दया असावी, त्याला संत म्हणायचं. त्याला संत म्हणायचं. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा आणि गावातल्या गरीबाच्या पोरीचं पोट दुखावा. पोट कशाने दुखते माहिती तुम्हाला? प्रसूतीच्या वेदना, डिलिव्हरीचा प्रेड असावा. आणि झोपड्यात राहणारा गरीब निळोबा महाराज झोपड्यातला गरीब असावा. त्याला ऑटो पुरते पण पैसे नसावा काका. आणि गावातल्या माणसाला 1 कोटीची गाडी असावा. आणि त्या गरीब माणसाने दादा दादा तुमच्या गाडीत बसायची आमची लायकी नाही, पण जर निफाड पस्तोर नाही नेऊन सोडलं तर पोरगीन पोरीच्या पोटातलं बाळ मरतंय, एवढी कृपा करता का? ड्रायव्हर झोपलेला होता. याला वाटलं आता जर त्याला झोपीतून घरी आणून बोलून उठून बोलवा तर वेळ जाईल. स्वतः तो मालक लुंगी लावलेली होती तसाच 1 कोटीच्या गाडीत बसणार. ते का भिकार चोट थोडंच असं. कधी कधी भिकार चोटायला बी गाड्या असतात बरं. तसं काय नसतंय. लपके लुपके हाणणाऱ्याला बी गाड्या असतात. हो काय त्याचं असंही काही समजू नका. या दोन्ही बी गोष्टी आता. दोन्ही गोष्टी आता. हो हो. 1 कोटीच्या गाडीत बसणारा श्रीमंत माणूस रात्रीच्या प्रसंगाला लुंगी लावलेली बनेनवर होता. तशीच चावी लावली गाडीला आणि गाडीवर बसला. गरीबाच्या झोपड्यापाशी गाडी नेली. त्या पोरीची माय ती पोरगी तिचे बाप गाडीत बसिला. निफाडला नेलं. बाळांपण झालं. डिलिव्हरी झाली. लेकरू घरी सुखरूप आणून घातलं. पंढरपुराच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. एका गरीब बाईचा जीव वाचिला. त्या बालकाचा प्राण वाचिला. या पुण्य याच्यामध्ये. यालाही भजनच म्हणायचं, यालाही कीर्तनच म्हणायचं, यालाही भागवत म्हणायचं, यालाच रामायण म्हणायचं. आपल्याकडे 25 ला येणाऱ्या 25/4 श्रीमद भागवत कथा विंचूर फाट्यावर आहे.
कार्यक्रमाचे आयोजक आमचे जगताप काका डिके नानांचे भाऊ आहेत ते कार्यक्रमाचे आयोजक आहेत. भागवत गोपाल कृष्णाचे आणि सांगायला गिरगावकर आहे. विठाला 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 काकांच्या वतीने मीच तुम्हाला आमंत्रण करतो, एखादा दिवशी तरी हजेरी लावा. एक नालायक श्रीमंत व्यक्ती जगाच्या मालकीनीला घेऊन जात होता. वेळ किती महत्वाचा असतो बघा. वेळ क्षण सांगायला क्षण. आई साहेबांना त्या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वतःचे प्राण गमावले. लय पुण्य. या पवित्र देशातल्या स्त्रीची जर आबरू सांभाळता एखाद्याला आली असेल तर त्याच्यासारखं पुण्य हजारो यज्ञ केल्याचं पुण्य. एका माणसानं 70 माणसं मारले, 70 खून केले. 70 मारले म्हणजे खूनच ना, 70 खून. आणि 70 खून केल्याच्या नंतर एका महाराजाकडे गेला. म्हणला, महाराज मी काय अजून पोलिसाला गवसलो नाही, सीबीआय चौकशीत गवसलो नाही, कोणाच्या बापाला पत्ता नाही, अजून पुरावा शिल्लकच ठेवला नाही म्या खून केले म्हणून. पण तुम्हाला जातीय सांगतो, म्या 70 माणसं मारले आणि ते बी गरीब नाही मारले. गरीब मारल्यावर काय भेटन त्याला? वाननेर मारल्यावर काय त्याच्या नावानं का प्रॉपर्टी आहे का? ती ज्या झाडावर बसलं ते झाड त्याच्या सातबारात आहे कशा काय म्हणून वाननेर मारायचं? ते म्हणला मी खपक्यात मारले, की जे मारल्याच्या नंतर ज्याच्या तिजोरीतून 1-1, 2-2 कोटी गवसले असेच मारले. 70 मारले. महाराज म्हणले, आता 71 वर मी का नाही, मला एक उपाय सांगा, 70 माणसं मारल्याचं पाप कशाने संपन? महाराज बी येडपट. त्याला वाटलं इतकी माणसं मारले, आता 2-4 माणसं मारलेली दक्षिणा मला देईल. ते म्हणला 7 वर्ष गंगाची आंघोळी कर. ज्यानं 70 माणसं मारले त्याचं पाप गंगा धुत असते वय. आणि माणसं मारलेलं पाप जर गंगा धुत असेल तर तिला गंगा कसं म्हणता येईल? कोणी माणसाची खून करीन गंगात आंघोळ करीन असं कुठे होत असतं का? काही काही पाप गंगेनं घालीत नाहीत. पण यानं सांगितल्या, महाराजांनी सांगितलं 7 वर्ष गंगेची आंघोळी कर, तुला पापच राहत नाही. पण ते म्हणला मी 7 नाही 7.5 वर्ष आंघोळी करतो. पण पाप संपलं कसं समजायचं? काळ्या कपड्याचा झेंडा द्याला, 1 मीटर भर काळा कपडा दिला, त्याला काडी लावली. म्हणला तू 7 वर्ष आंघोळी केल्यावर ज्या दिवशी काळा झेंडा पांढरा होईल त्या दिवशी तो पाप संपलं. हे म्हणला गंगाचीच नाही, दिसल त्याची आंघोळ. वडा दिसला आंघोळ, नदी दिसली आंघोळ, गंगा दिसली आंघोळ. एक जणाच्या बंगल्यातून आउटलेट बाहेर आलत, त्याच्या खाली आंघोळ. 7 वर्ष आंघोळी केल्या, झेंडा सगळ्या पाण्याच्या यानं जास्त काळा झाला. 7.5 वर्ष म्हणलं बायकोची लेकराची भेट होऊ दिली नाही या महाराजानं. पहिले 70 आणि आता महाराज 71. हानतोच म्हणला 71 महाराज. होतच नाही याला, वाचूक देत नाही म्हणे. 71 महाराजच हानतो. घरी आलो, बायकून पाहिलं, आमच्या मालकासारखी दिसलीत. पोरायला म्हणली, पोरं म्हणले गपचिक बस, झेंडा काही ढवळा झाला नाही, आपले बाबा आता महाराज झाला. अहो नका चुप बस म्हणला, तुलाच हानीन. रागच तसा आला म्हणला, महाराज ठुतत नाही चिंता. एका झाडाचा फांदा मोडा असा हातानच साळला, खांद्यावर फांदा टाकला, एका टपक्यातच महाराज मेला पाहिजे. पण महाराजाचा या डोंगरावर आश्रम होता, त्या डोंगराच्या पायथ्याला एक शाळा होती. आणि त्या शाळेतून एक 16-17 वर्षाची मुलगी घरी जात होती आणि तिला 10 तरुण त्रास देत होते. ती ओरडू लागली, मला वाचवा, धावा, मला वाचवा, माझ्या आबरूचं संरक्षण कोणीतरी करा, अशी सारखी ओरडत होती. पण कोणीच तिला मदत करीत नव्हतं, कारण हे 10 तरुण बऱ्या लोकांचे होते. ह्या श्रीमंताच्या नालायक अवलादी होत्या त्या. ज्याचे बाप लक्ष देत नाहीत ना त्याच्या अशा खराब अवलादी. या बा लेकर जन्माला कुत्री सुद्धा आणती, लेकर जन्माला डुकराला सुद्धा येतात, लेकर गाई म्हशीला सुद्धा होतात, पण त्याला संस्कार करता येत नाहीत. लेकर माणसांना होतात, माणसांनी संस्कार करणं महत्वाचा विषय. सुमनू आणि शुद्धमती. हो या बा सगळ्याच फुलायला फुलं म्हणतात, सगळ्याच फुलांना फुलं म्हणतात, पण सगळ्याच फुलांचा सुगंध घ्यायच्या लायकीचा नसतो. हे ध्यानात ठेवा. फुलं व्यासरामाचे पण आहेत, पण बुवा त्याचा सुगंध घ्याय वाटत नाही.
अशा चांगल्या फुलांचा जसा सुगंध घ्या वाटतो अशी आपली मुलं आचरणाने सुगंधित असावा, अशीच मायबापांनी त्यांच्यावर संस्कार करावा. पण एकीकडे पैशाची थप्पी मोठी तयार होती आणि एकीकडे कट्टे खराब जन्माला येतात. काय कामाची काका ती संपत्ती? एकीकडे पैशाचा डोंगर शिल्लक झाला आणि एकीकडे नालायक मुलांची अवस्था प्रगट झाली. काही अर्थ नाही. आपल्या 13व्या पर्यंत ते शिल्लक होत नाहीत. विठाला 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 ते 10 मुलं धावत होते. नाही झालंय काय झालं लढायला? ती म्हणली मला ते 10 जण त्रास द्या. हे उभं आहे कशी राहू म्हणे, पाया उभं आहे. ते मला मारते तुम्हाला मारते. चुप बस. रागीट होत ते. ज्यानं 70 माणसं मारले ते काय झुरुळ गिरुळ थोडंच होत. उभं आहे म्हणला इथं आणि त्या 10 जणाला म्हणला एक एक या, नाही तर एक खट्या 10 या. ते म्हणले तू बाजूला सरक. ते म्हणला सरकत नाही कडे, हिला घरी नेऊन घालीन तवाच सरकत नाही. म्हणले हिला तर नेऊन घालायचं नाही, तू बाजूला सरक. एक एक या. एक एक आला की टपा टप. म्हणले पहिले 70 आणि हे 10 80. महाराज 81. एका एका ठोक्यातच एक एक आणला. पहिले 70 मारले होते, 7 वर्ष आंघोळ केली पण पाप नाही संपलं. आता हे 10 मारायचे. आणि महाराज बसले होते. मला कशी खुर्ची टाकली तुम्ही गुडघ्यामुळं, तशी महाराज अशी खुर्चीवर बसलेले. काजूची परात होती, भावताल 9-10 शिष्य होते काजू खाला. महाराजाच्या भावताल ते काजू बदाम आणतात ना लोक, ते काजू बदाम खाला 10-5 शिष्य होते. ते काठीवाला माणूस पाहिल्याबरोबर शिष्य म्हणले महाराज जय हरी, येत होता आम्ही. महाराज म्हणले अरे काजू खाला होता ते नाही. म्हणले ते तुम्हाला पूजा करायला आले, आम्ही जातो. हे काजू बदाम खाणारे अंतकाळाच्या वेळेला कामी येत नसतात. हे सगळे निघाले उपरने झटकूच झटकूच. आणि मग महाराजांना हात जोडले. ते म्हणला हात गीते जोडूच नकोस, एकेरीच 6 लोक आवाजावर बोलत नसते. चोर आवाजावर बोलतो का? चोर जर मला रात्री भेटला, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर फार सुंदर कीर्तन करता, कृपया तुम्हाला विनंती आहे आज सानप परिवारानं दिलेलं पाकिट तुम्ही आम्हाला देऊन टाकावं. नारळ तुम्हाला राहू द्या, पण सानप परिवारानं दिलेल्या नारळाच्या खालचा आम्हाला बारीकसं देऊन टाका. आदरणीय महाराज तुम्हाला प्रणाम. असं म्हणीन का? कहाणी लिह ए महाराज या नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती आणि तुम्हाला लय आवाजाव म्हणतील का भाऊसाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, रावसाहेब असे म्हणतील का चोट्टे? मला जसे तसे तुम्हाला पण. चोर आवाजाव बोलत नसतो. कोर्टात सुनावणी देणारा माणूस आवाजाव बोलत नाही. ज्याला ज्याला कोर्टात जायची वेळ आली ते नाही का हाजीर हे ते राव नाव लावित नाही. राव लावला की त्याला जेच फाईन लावते. हो. एक जणांना मोटरसायकलवर 3 बसले, 3 हेल्मेट नाही, मोटरसायकलला नंबर प्लेट नाही, 3 लायसन नाही आणि मोटरसायकल यायच्या नावाची नाही आणि सिग्नल तोडलं. पोलीस काय म्हणेल? अरे बाळांनो असं करत नसतात माय, काय वेडे आहात का रे तुम्ही? अमूल्य किमतीचा देह आहे, मरताल रे तुम्ही बाळांनो. या मी तुम्हाला चहा पाचतो, थोडी विश्रांती घ्या, एक बिस्लरी बॉटल देतो, घरी जा. असं करीन का? पहिली चावी काढून घेते. इकडे चल चल इकडे बाजूला साहेब 150. चला इकडे आवाजात बोलताय ना. नाही मी आमक्याचा. चला इकडे. ते आरोतुरच बोलत 6 लोक, त्याचे ते 3 सांगितले ना. 3 घरी गेले पहा कोण असते. गुत्त थोडंच घेतलं सगळं सांगायला. विठाला 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 ए महाराज तू यामुळे 7 वर्ष बाहेर फिरलो, हानतोच तुला. ते म्हणलं मार तू कशा करता? पाप नाही संपलं. कोण म्हणतंय संपलं नाही? पाय झेंडा वरी पाहिलं, पाठीला लावलेला झेंडा तो पांढरा फक झेंडा झाला. पण झेंडा कशाने पांढरा झाला सांगू तुम्ही? 10 माणसं मारल्यावर. हे 10 नालायक कशामुळे मारले? या पवित्र देशातल्या एका स्त्रीची आबरू वाचण्यासाठी 10 माणसाचा खून केला. पहिल्या 70चा आणि या 10चा 80 लोकांचा खून केलेलं माफ झालं. एकाच बाईची आबरू वाचली. एकाच बाईची आबरू. इतकी भारताची स्त्री जडवड आहे. तशा एका पवित्र कृतात्रेता युगामध्ये विश्वाची मालकीने एक नालायक राजा, त्याचं नाव रावण, त्याला घेऊन जात होता. त्या स्त्रीला मधात एक जटायू नावाचा पक्षी भेटला. क्षणोक्षणा सांगतोय
धावला इमानदार माणूस, व्यक्तित्व पक्षी, त्याचे पंख चुरगाळले, जगाचा मालक धावत आला आणि जटायूचं डोकं मांडीवर घेतलं. जटायूचं डोकं मांडीवर घेतलं. किती हुशार जटायू. जटायूचं डोकं मांडीवर घेतल्याच्या नंतर आयुष्य काही क्षणापुरतं, 2-4 क्षणापुरतं, तितक्या वेळात पंढरपुरातल्या मालकांना असं तोंडावून हात फिरवल्याने विचारलं, जटायू ही तुझी अवस्था कोण केली? पण महाराज त्याला माहित होतं आपण जर देवाला बोलण्यात टाइम घालावा तर आपल्याला फक्त हे माती करीन, आपलं दुसरी काही करू शकत नाही, आपलं काम साधणार नाही. म्हणून देवाला काहीच न बोलता उरलेल्या 10-5 सेकंदात डोळे विस्तीर्ण केले आणि सारखा 7व्या अवतारातल्या पंढरपुरातल्या मालकाकडे पाहत होता. आणि पंढरपुरातल्या मालकाकडे पाहत 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 प्राण सोडा सायुज्य सदनाला जटायू गेला. सायुज्य सदनाला अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती, काही खातात त्याला पक्षी म्हणतात, काही खातात त्याला पक्षी म्हणतात. असे ठराविकच 4-5 पक्षी आहेत, ते काही बी खात नाहीत. त्याच्यापैकी राजहंस आहे. राजहंस कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ता फळे. कावळे काय खातेत माहितीये का? म्हशीला, गाईला, गाढवाला नाळ पडलीनं ढोपराला, त्या ढोपरावरचं रक्त पितेत हे कावळे. हो, जे माणसं दुसऱ्याला चुरून खातेत ते कावळ्याच्या अवलादी समजायचं. म्हणजे विनाकारण एखाद्याला असं पिळीतेत ना, असं समजायचे. दिसायला जरी माणसं असतील, टोप्या सुंदर घातल्यात, कपडे सुंदर घातलेत, विण केलेली आहे, गुडघ्या इतकले सॉक्स आहेत, इतकले नसतेत वाटते. हो, 2,500-3 हजाराचा बूट हे, पण बेटा कावळ्याच्या स्वरूपात आहे. माणसाच्या वागण्याहून माणसं कळत असते. उष्ट खाच दिला सवय असं समजायचं कुत्र, चोरून खाची सवय ज्याला आहे समजायचं लांडग, कोटीनं पैसे जवळ आहेत पण चांगलं राहत नाही समजायचं बैल, बँकेत कोटीन धोत्राला गाठी, कोटी